साहित्याच्या पारावर भाग 48 मध्ये सर्व रसिक वाचकांचे मनापासून स्वागत। गुलाबी थंडी संपल्यानंतर कडक उन्हाळ्याचा सामना आपण धीराने करतो, कारण यानंतर हिरव्या रंगाची पखरण करणारा ओलाचिंब पाऊस येणार आहे हे आपल्याला ठाऊक असते। जीवनही असंच असतं, अंगाची काहिली करणारे खडतर आयुष्य एकदा का धीराने निभावले की सुखाचा यशाचा पाऊस हा हमखास पडतोच। याचेच प्रत्यय देणारी 2 आत्मकथनं साहित्याच्या पारावर आज आलेली आहेत। विशेष म्हणजे दोन्ही पुस्तकांच्या लेखकांनी शिक्षण क्षेत्रात आपापल्या कार्याचा वैशिष्ट्यपूर्ण असा ठसा उमटवलेला आहे। साहित्याच्या पारावर आलेलं पहिलं पुस्तक आहे डॉक्टर जगन्नाथ पाटील लिखित चंबूखडी ड्रीम्स। अटकेपार झेंडा लावणाऱ्या जगन्नाथ पाटील या कोल्हापुरी मातीतल्या अवलियाचं हे कथन आहे। व्रात्य खोडकर मुलगा ते पत्रकार, त्यानंतर शिवाजी विद्यापीठामध्ये प्राध्यापक, संशोधक, प्रशासक तसेच राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद अर्थात नॅक सारख्या संस्थेत सल्लागार या महत्त्वाच्या पदापर्यंत केलेल्या प्रवासाची ही कथा आहे। इंटरनॅशनल नेटवर्क फॉर क्वालिटी ॲश्युरन्स इन हायर एज्युकेशन या संघटनेचे ते पहिले आशियाई अध्यक्ष होते। तसेच विविध जागतिक कीर्तीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये तज्ज्ञ सल्लागार म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे। असे हे शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर जगन्नाथ पाटील आज साहित्याच्या पारावर आलेले आहेत। पारावर आलेलं दुसरं पुस्तक आहे श्री M.D. देशमुख लिखित आत्मकथन वादळवाट। M.D. देशमुख म्हणजे तत्वनिष्ठा आणि नैतिकता बाळगणारी आणि ती कृतीमध्ये आणणारी उस्मानाबादमधील अत्यंत आदरणीय अशी व्यक्ती। शालेय शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे उस्मानाबादचे लाडके गुरुजी, राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हायस्कूलचे अध्यक्ष, आदर्श प्रार्थना मंदिरचे संस्थापक, याशिवाय विविध मुख्याध्यापक संस्थांचे पतसंस्थांचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित गुरुजी श्री M.D. देशमुख आणि यांचं हे आत्मकथन वादळवाट आज साहित्याच्या पारावर आलेलं दुसरं पुस्तक आहे। दोन्ही आत्मकथनांमध्ये प्रचंड संघर्ष आहे, पहाड फोडून पुढे जाण्याची उर्मी आहे। वाट्याला आलेली ग्रामीण भागातील अभावग्रस्तता तर आहेच, पण शेवटी मात्र यशाची चढती कमान आहे। आज आपण या निमित्तानं संवाद साधत आहोत 2 शिक्षण तज्ज्ञांबरोबर, डॉक्टर जगन्नाथ पाटील आणि श्री M.D. देशमुख। दोघांचेही साहित्याच्या पारावर मनापासून स्वागत। पहिला प्रश्न माझा डॉक्टर जगन्नाथ पाटील यांना आहे। शाळेमध्ये आपण एक अत्यंत हुशार विद्यार्थी होतात। महाविद्यालयीन जीवनामध्ये थोडीशी गाडी रुळावरनं घसरली, परंतु पुन्हा तेवढ्यात जोमाने आपण उसळी घेतली आणि देदीप्यमान यशाचा आलेख जो आहे तो आपण प्राप्त केलात किंवा मिळवलात। हे सगळं आपण करू शकलात कारण आपण मुळातच प्रचंड बुद्धिमान होता। पण साधारण बुद्धिमत्ता असलेल्या मुलांना शालेय जीवनात आणि महाविद्यालयीन जीवनात कसं जगावं याविषयी आपण नेमकं कोणतं मार्गदर्शन कराल ते ऐकायला आम्हाला निश्चितच आवडेल। नैसर्गिक बुद्धिमत्ता किंवा जन्मजात परिस्थिती यावरच यश अवलंबून असतं यावरती माझा बिलकुल विश्वास नाही। किंबहुना हार्वर्ड विद्यापीठाने केलेल्या एका अभ्यासामध्ये जन्मजात बुद्धिमत्तेचा आणि यशाचा संबंध हा 20% मर्यादित असतो असं म्हटलेलं आहे। जी परिस्थिती आपल्याला मिळते, ज्या प्रकारचे संस्कार आपल्याला मिळतात किंवा परिस्थितीला ज्याप्रमाणे आपण बदलतो
यावरती आपल्या यशाचं रहस्य किंवा गमक ठरत असतं असं मला वाटतं. चंबुखडी ड्रीम्स या माझ्या आत्मकथनामध्ये हा विचार वारंवार मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रतिकूल परिस्थिती, दारिद्र्य, संघर्ष, भ्रष्टाचार, समाजामधली अव्यवस्था यापैकी कुठल्याही गोष्टी तुमच्या यशाच्या मार्गामध्ये बाधा आणू शकत नाहीत. जर तुमच्याकडे जिद्द असेल, सकारात्मकता असेल आणि स्वप्न असतील तर तुम्ही आयुष्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ शकता, असं माझ्या अनुभवातून आणि इतर अनेकांच्या अनुभवातून या पुस्तकामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून या पुस्तकाच्या शेवटी मी एक जगभरारीचं टूलकिट दिलेलं आहे. यामध्ये अशा साऱ्या गोष्टी ज्या संघर्ष करणाऱ्या युवकांसाठी, प्रतिकूल परिस्थितीमध्ये असलेल्या युवक आणि युवतींसाठी उपयुक्त पडतील आणि विशेषतः जे ग्रामीण भागातून येतात, प्रतिकूल परिस्थितीतून येतात, त्यांच्यासाठी हे मी टूलकिट दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे जसं सकारात्मकता असेल, स्वप्न पाहण्याची वृत्ती असेल, संवादावरचा भर असेल, काही सवयी ज्याला मूल्य आपण याला म्हणूया, पटकन माफ करण्याची प्रवृत्ती असेल, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या पुस्तकामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आणखी एक फार महत्त्वाचा मला वाटणारा एक संदेश मी या पुस्तकामध्ये तरुण आणि तरुणींसाठी दिलेला आहे. तो म्हणजे भारतासारख्या देशामध्ये बेरोजगारी हा केवळ एक मानसिक भ्रम किंवा आजार असू शकतो असं ठाम प्रतिपादन मी केलेलं आहे. माझं असं मत आहे की या देशामध्ये शेकडो लाखो प्रॉब्लेम्स आहेत आणि म्हणूनच तेवढ्या अपॉर्च्युनिटीज देखील आहेत. प्रयत्न करत राहिलेल्या, आयुष्यामध्ये स्वप्न पाहण्याची सवय लावलेल्या आणि सकारात्मकतेचा मार्ग न सोडलेल्या कुठल्याही युवक आणि युवतीला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, हाच संदेश या पुस्तकातून मी दिलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा नकारात्मकता तुमच्यावरती चाल करून येते, आयुष्यामध्ये नकारात्मक प्रसंग तुमच्यावरती येतात, त्यावरचं उत्तर म्हणजे प्रचंड सकारात्मकता, ज्याला मी सुनामी ऑफ पॉझिटिव्हिटी असं म्हणतो. ही सुनामी ऑफ पॉझिटिव्हिटी तुम्हाला आयुष्याच्या यशमार्गावर नेल्याशिवाय राहणार नाही, असं मी या पुस्तकात मांडलं आहे. श्री MD देशमुख यांना माझा पुढचा प्रश्न आहे की सर, आपण मुळातच समाजाभिमुख होता, त्यामुळे आपलं आत्मकथन हे आपलं तुमचं कमी आणि समाजाचं जास्त असं झालेलं आहे. मग हा कौटुंबिक गोतावळा असू दे किंवा तुमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा गोतावळा असू दे, मुख्याध्यापकांचा गोतावळा असू दे, आपण सगळीकडे समरसून जगलात. ही जी सामाजिकतेची बीजं होती ती आपल्यामध्ये नेमकी कशी आणि कुठे रुजली, याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. कृषीप्रधान संस्कृतीत शेतकरी समाजव्यवस्थेच्या केंद्रस्थानीच असतो. त्याची धारणा समाजाभिमुखच असते. काळी आई व निसर्गाची परोपकारी व्यवस्था तो हर घडीला अनुभवतो. या अनुभवानेच त्याचा पिंड पोसला जातो. मी शेतकऱ्याचं पोर असल्यामुळे माझ्याकडेही हा संस्कार अनुवंशिकतेनं आपोआपच रुजला. तो अखंडित वर्धित करणारे प्रेरक मला बालपणापासूनच लाभले. समाजव्यवस्थेतील आपलं व्यक्तित्व विकसित होत असताना अनेकांचे मार्गदर्शन व संस्कार कामाला आले. माणसाचं जगणं कधीच एकट्याचं नसतं. उमऱ्याच्या आतलं जग व बाहेरच्या जगाचे भलेबुरे अनुभव घेता घेता माणसाचं व्यक्तिमत्व आकाराला येतं. आई, दादा व संपर्कात आलेले समाज जीवनातील लहान थोर यांचं कधी व्यक्त होऊन तर कधी अव्यक्त राहून माणसातील माणूस होऊन
जगणं वागणं बसता उठता मला टिपता आलं. तसं तर ग्रामीण लोकजीवन व निसर्ग हेच माझ्या समाजाभिमुख जडणघडणीतील मूलाधार ठरले. ग्रामीण समाज जीवनाच्या अनुभवातूनच माझा पिंड पोचला. तिथंच नदीच्या वाहत्या निर्मळ पाण्यासारखी मोहक स्वभावधारणेची माणसं भेटली. त्यामुळेच समाज व्यवस्थेला पूरक असलेलं माझं व्यक्तित्व आकाराला आलं आणि समाज माझा झाला व मी समाजाचा झालो. शिक्षण माणसाला माणसात बसवतं. माणसानं कसं वागावं कसं जगावं ते शिकवतं असं आई आवर्जून सांगायचे. शिक्षणाचा हेतू समाज बांधणीचा असावा हा जाणता विचार तिनं माझ्या मनात पेरला. खरं तर समाजाभिमुख वागणुकीचा आचारधर्म शिकवणारी ती माझी पहिली गुरु होती. पुन्हा एकदा जगन्नाथ पाटील यांच्याकडे मी येते. आपण आपल्या पुस्तकामध्ये असं प्रतिपादित केलेलं आहे की व्यक्तिगत विकासापेक्षा राष्ट्राचा विकास आणि समाजाचा विकास हा जास्त महत्त्वाचा असतो आणि या विकासात व्यक्तिमत्वाचं योगदान देणं किंवा असणं ही गोष्ट तुम्हाला खूप महत्त्वाची वाटते. नेमकं काय सांगाल? म्हणजे ही विचारधारा नेमकी कशी आहे ती जरा विस्तारानं आपण स्पष्ट करू शकाल का? जगातील अनेक देशांच्या यशकथा पाहताना आणि त्या यशामागचं रहस्य समजावून घेत असताना विशेषतः सिंगापूरसारखा देश, चीनसारखा देश, इस्रायलसारखा देश आणि ज्या देशामध्ये विशेष निमंत्रित म्हणून मला 1 वर्ष काम करण्याची संधी मिळाली त्या जपानसारखा देश, माझ्या लक्षात आलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत कमी कालावधीमध्ये मधल्या काळातील शेकडो वर्षाचं पारतंत्र्याचं, गुलामगिरीचं आणि इतर अनेक दारिद्र्य वगैरे समस्यांचं ओझं वागवलेल्या या देशांनी गेल्या काही दशकांमध्ये प्रचंड प्रगती करून आपल्या देशाचं विकसित देशांच्यामध्ये रूपांतर करण्याची जी कामगिरी केली त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा जो आहे तो या देशातील लोकांच्या देशभक्तीचा आणि व्यक्तीपेक्षा समाजाला महत्त्व देण्याच्या प्रवृत्तीचा. मला वाटते आपण माझ्याशी सहमत व्हाल की आपल्या देशामध्ये व्यक्तिपूजा किंवा व्यक्तिस्तोम फारच मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि विशेषतः आपल्या देशाचं जे राजकारण, सिनेमा आणि क्रिकेट यांचं भयंकर जे वेड आहे त्या वेडातून या व्यक्तिस्तोमाला किंवा व्यक्तिपूजेला अधिकच खतपाणी मिळत राहतंय असं मला सातत्यानं वाटत राहिलेलं आहे. जगभरातील या काही मोजक्याच देशांच्या यशाचा आपण ज्यावेळेला अभ्यास करतो त्यावेळेला असं आपल्या लक्षात येतं की 1960-65च्या आसपास अत्यंत बकाल म्हणून ओळखला जाणारा सिंगापूरसारखा देश आज जगातल्या 5व्या क्रमांकाची अर्थसत्ता, आर्थिक महासत्ता होऊ शकतो. दुसऱ्या महायुद्धामध्ये संपूर्णपणे बेचिराख झालेला जपानसारखा देश आज जगामधली एक अत्यंत प्रबळ अशी आर्थिक महासत्ता म्हणून आणि टेक्निकली आणि वेगवेगळ्या उत्पादनांच्या बाबतीमध्ये आणि गुणवत्तेच्या बाबतीमध्ये जगातली जवळपास क्रमांक 1ची सत्ता म्हणून उदयास येऊ शकतो. आणि असं घडत असताना कुठल्याही व्यक्तीचं स्तोम तिथं माजवलं जात नाही हे अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून एक फार महत्त्वाची गोष्ट जी मला खूपच आवडली जपान संदर्भामध्ये ती गोष्ट म्हणजे जपानचा कामाकाजी इतिहास. हा कामाकाजी इतिहास जपानचा इतका प्रसिद्ध आहे की ही कामाकाजी या नावाची सैन्यातील एका सैनिकांची तुकडी होती की जे मरायला तयार होते. अमेरिकेचं प्रचंड आरमार, संख्येनं तांत्रिकदृष्ट्या प्रबळ असलेल्या या आरमाराला नेस्तनाबूत करायचं असेल तर आपला जीव धोक्यात घातल्याशिवाय पर्याय नाही याची खुणगाठ बांधून एखादं जुनाट विमान किंवा एखादं जुनाट फायटर जेट घेऊन स्वतः पायलटनं जायचं आणि प्रचंड मोठ्या आरमारावरती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून
ते सर्व आरमार उद्ध्वस्त करून टाकायचं, अशा प्रकारची ही कामाकाजींची कथा दी पायलट्स ऑफ डिव्हाइन विंड्स या पुस्तकामध्ये आलेली आहे. आणि जेव्हा तो मरणाला कवटाळत असतो, तो पायलट विमानाची जॉयस्टिक हलवून जेव्हा ते विमान त्या ताफ्यावरती कोसळवत असतो, त्याला माहिती असतं की मी आता मरणार आहे, तेव्हा तो म्हणत असतो बंझाई बंझाई, म्हणजे मी मरत आहे, देशासाठी प्राण देत आहे, परंतु जपान मोठा झाला पाहिजे, जपान जगला पाहिजे, लॉंग लिव्ह. अशा प्रकारची एक मानसिकता असणारे सैनिक त्या जपानने निर्माण केले, म्हणून आज जपान इथं जाऊ शकला. आज सुद्धा युद्ध जरी नसलं तरी जपानमधला प्रत्येक माणूस हा एक सैनिकच असतो. तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या कार्यालयामध्ये, रस्त्यामध्ये, घरामध्ये एक प्रकारचा सच्चा सैनिक म्हणून लढत असतो. आणि त्याची लढाई असते ती गुणवत्तेबरोबर असते. आपण जे काही करणार ते सुंदरच करणार, देशासाठी करणार, ज्याच्यातून आपल्या देशाचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे. अशा प्रकारची भावना असणारे लोक तिथं आहेत, म्हणून जपान हा जपान आहे. मला वाटतं यापासून प्रेरणा जशी मला घेता आली, मला जी संधी मिळाली, तीच कदाचित प्रत्येक भारतीयानं, आपल्या प्रत्येक भारतीय युवकांना आपल्यामध्ये बांधवण्याचा प्रयत्न केला तर विकसित भारताचं, कलाम यांचं स्वप्न येत्या काही दशकात प्रत्यक्षात यायला वेळ नाही लागणार. MD देशमुख सर यांच्याकडे परत येते मी. सर, मुळात आपला जन्म हा शेतकरी कुटुंबातला. शेतकरी कुटुंबात जन्म घेतल्यानंतर सुद्धा शिक्षणाची आपली नाळ मात्र अत्यंत घट्ट अशी रुजली गेली. मग साधे शिक्षक, मुख्याध्यापक, मग शाळेचे संस्थापक, त्यानंतर वेगवेगळ्या संघटनांची बांधणी आणि प्रचंड असं सामाजिक काम शिक्षण क्षेत्रात आपण केलं. हे नेमकं कसं घडलं, हा प्रवास आपल्याच तोंडून जाणून घ्यायला आम्हाला निश्चितच आवडेल. माझं शिक्षण व्यवस्थेत पहिलं पाऊल पडलं आणि तेच एक आयुष्याचा भाग बनून राहिलं. या व्यवस्थेत माझ्या वाट्याला आलेल्या अनेक भूमिका मी प्रामाणिकपणे निभावताना यशाच्या दिशेनंच माझी वाटचाल घडत राहिली. जे काम हाती लागलं आहे ते मनापासून करणं हा गुण बिकट परिस्थितीनं मला बहाल केला होता. मी विस्थापित शेतकऱ्याचं पोर. समस्यामुक्त होण्यासाठी शिक्षण घेऊन नोकरदार होणं हा एकच पर्याय माझ्यासमोर होता. कृतार्थ जगणं गुरुजी झाल्यानंच शक्य आहे, ही माझ्या मनाची पक्की धारणा होती. म्हणून मी शिक्षण व्यवस्थेत आलो. माझ्या आयुष्याच्या वाटचालीत प्रत्येक क्षण कसोटीचा होता. शिक्षणासाठी सोसलेलं, भोगलेलं, जीव घेणं होतं. उज्ज्वल भवितव्याच्या वाटेवर चालणं हीच माझ्यासाठी एक मोठी लढाई होती. या लढाईत मी अनेक वेळा घायाळ झालो, पण हारलो मात्र नाही. विपरीत परिस्थितीवर मात करून आपलं उद्दिष्ट साध्य करण्याचा संस्कार आई व दादा यांच्याकडून आम्हा बहीण भावांना मिळालेली देणगी होती. त्यामुळे सर्व विपरीत भोग पचविणं शक्य झालं. मी गुरुजी झालो. माझ्या मनातली भवितव्याबाबतची सारी हुरहुर संपली. आपण शिक्षण पंढरीचा सश्रद्ध वारकरी असावं हा मनानं निर्वाळा दिला. शिक्षण व्यवस्थेला व्यापून उरलेल्या सर्व घटकात आपलं योगदान घडावं म्हणून मी शिक्षण चळवळीत सक्रिय झालो. आपली ऊर्जा सत्कारणी लागावी म्हणून मी उपक्रमशील झालो. अनेक विधायक विचारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाने, सहकार्याने, कधी स्वतःच पुढाकार घेऊन शिक्षण व्यवस्थेला पूरक असलेल्या संस्था मी उभ्या केल्या व त्यांचा लौकिकी सर्वदूर पोहोचवावा म्हणून सर्वस्व पणालाही लावलं. मी अनेक व्यवस्थापनाचा प्रमुख म्हणून कधीच अधिकार दाखविला नाही, पण वडीलकी मात्र जरूर जपली. त्यामुळे सहकार्याशी जिव्हाळ्याचं नातं तयार झालं आणि तेच यशापर्यंत पोहोचण्यासाठी संयुक्तिक ठरलं.
यानंतरचा पुन्हा प्रश्न डॉक्टर जगन्नाथ पाटील यांना. कोल्हापूर आणि तुम्ही दोघांचं नातं म्हणजे मायलेकरांसारखं घट्ट नातं. इथेच आपण पत्रकारितेमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असा ठसा उमटवला. हा जो प्रवास आपला होता यामधले काही किस्से ऐकायला आम्हाला निश्चितच आवडेल. आपण त्या संदर्भात काही सांगू शकाल? 20 वर्ष महाराष्ट्राच्या बाहेर राहून कोल्हापूर आणि माय मराठी याच्याशी माझं असलेलं नातं मात्र कधीच तुटलेलं नाही आहे. 5 ही खंडामध्ये आणि 50-60 देशांच्या मध्ये परिक्रमा झालेली आहे. पण यातील प्रत्येक ठिकाणी एखादं सुंदर स्थळ किंवा एखादी अद्भुत अचाट अशी कलाकृती जेव्हा पाहायला मिळते त्या प्रत्येक वेळेला मला का कुणास ठाऊक पण माय मराठीची उचकी लागतेच. एखादं स्थळ पाहत असताना हे असं कोल्हापुरात होईल का, किंवा एखादा इंग्लंडमधील किल्ला पाहत असताना आपल्या महाराष्ट्रातल्या एखाद्या किल्ल्याचं असं रूपांतरण करता येईल का, असा विचार सातत्यानं मनात आल्याशिवाय राहत नाही. चंबुकडी ड्रीम्समध्ये देखील हे खूपदा आलेलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबोर्नच्या सेंट किल्डाजवळ पेंग्विन परेड पाहत असताना मला उगीच तिटव्याच्या शेतातलं औत आठवते. औत चालू असताना तिथल्या वलपाट्याजवळ किंवा बैलांच्या अंगावरती हारीनं बसलेले ते बगळे मला आठवायला लागतात. लंडनचा ट्रायफल्गर स्क्वेअर पाहताना कोल्हापूरचा बिंदू चौक आठवतो. बार्सिलोनाच्या जगप्रसिद्ध लाल आंबलावरून विंडो शॉपिंग करत फिरत असताना महाद्वार रोड आठवल्याशिवाय राहत नाही. शिकागोच्या लेक मिशिगनच्या विशाल अशा त्या समुद्रासमान भासणाऱ्या तळ्यासमोरून जाताना किंवा टोकियोचा बे पाहत असताना, स्वित्झर्लंडच्या वेगवेगळ्या शहरातील सुंदर लेक पाहत असताना मला माझ्या कोल्हापूरचा रंकाळा जरूर आठवतो. अनेक हिंदी चित्रपटांच्या दृश्यांचा आणि गीतांची पार्श्वभूमी गाजवणारा तो लंडनचा ब्रिज किंवा ऑस्ट्रेलियामधला सिडनी हार्बर बघत असताना मला पंचगंगेचा पूल तरी आठवतो, नाहीतर गेटवे ऑफ इंडियावरची गर्दी तरी आठवते. आणि पॅरिसमधला तो जगप्रसिद्ध श्वांझेलिजे पाहत असलो की मला मग दिल्लीचा राजपथ खुणावायला लागतो. इंग्लंडमधला बकिंगहॅम पॅलेस, एडिनबर्ग कॅसल आणि छोट्या मोठ्या हवेल्या पाहण्यासाठी शेकडो पाऊंड खर्चून येणारे भारतीय आणि बाहेरचे लोक जेव्हा पाहतो तेव्हा मग शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये बांधून ठेवलेले 300च्या वर किल्ले पर्यटकांच्या प्रतीक्षेत का, असा प्रश्न मला पडल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच जेव्हा मॉरिशसला जात असतो तेव्हा विमानातून खाली बघत असताना उसाचे मळे पाहतो तेव्हा कोल्हापूरचं मॉरिशस होईल का, असा एखादा लेख मला महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहूच वाटतो. जपानमधील कचरा व्यवस्थापनाची ती सुंदर पद्धती पाहून कधीतरी आपल्याकडची गावं आणि शहरं अशी स्वच्छ सुंदर होतील का, असं वाटल्याशिवाय राहत नाही. हीच खंत वारंवार चंबुखडी ड्रीम्समध्ये डोकावत राहते. सर, आपण मुळात शिक्षकाचा पिंड आपल्या अंगामध्ये, आपल्या प्रवृत्तीमध्ये प्रचंड असा मुरलेला आहे. त्यामुळे MD देशमुख सर, माझा हा पुढचा प्रश्न तुम्हाला याच संदर्भात आहे की स्वतः शिक्षक होतात, त्यानंतर तुम्ही शाळा स्थापन केलीत. छत्रपती शिवाजी हायस्कूलसारख्या शाळेमध्ये आपण शिक्षणाच्या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग केलेत. किंबहुना वंचित समाजातली मुलं, शेतकऱ्यांची मुलं ही शिक्षण प्रवाहात यावीत, त्यांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून आपण वेगवेगळे प्रयोग केले. हे नेमके प्रयोग काय होते याविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. शालेय पातळीवर व मी ज्या संस्थाशी संबंधित आहे त्या संस्था पातळीवर मी केलेले प्रयोग तर अनेक आहेत. ते सर्व व्यक्त करणं तरी शक्य नाही. वेळेच्या अभावी ते सर्व व्यक्त करणं शक्य नाही. तरीही काही जे उपक्रम जे इतरांच्यापेक्षा खूपच वेगळे आहेत ते मात्र मी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही प्रकारनिष्ठेनं कठोर परिश्रमानं चालवलेलं कामकाजच गुणवत्तेचा आत्मा होता.
या शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थी, पालक, विद्यार्थ्याचा परिसर, त्याला जोडलेले मित्र, या सर्वांची माहिती आपणाला मिळावी. विद्यार्थ्याला समजून घेतल्याशिवाय त्याच्या वर्तनात परिवर्तन शक्य नाही. म्हणून मी विद्यार्थ्याच्या घरापर्यंत पोचलो. यासाठी ज्ञानदिंडी घरोघरी हा उपक्रम मी नेहमी करता सदा सर्वदा राबविला. त्याशिवाय शाळा निर्मितीच्या सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थ्याच्या मूलभूत म्हणजे क्रिया कुठल्या आहेत, संकल्पना कुठल्या स्थिर आहेत, त्यांच्या नक्की शिक्षणातल्या पात्रता कुठल्या आहेत, हे समजून घेण्याच्या निमित्तानं एक चाचणी घेतली आणि त्यांच्या प्रगतीचा, अधोगतीचा, पात्रतेचा सर्व तपास घेतला आणि त्याप्रमाणे मग शाळेच्या कामकाजाचं नियोजन म्हणजे ठरवणं सोयीचं झालं. त्याशिवाय पालकाचं म्हणजे विद्यार्थ्याच्या शिक्षणात आणि व्यक्तिमत्व विकासाच्या बाबतीतलं नक्की योगदान किती हे समजावं म्हणून पालकांच्याकडून माहिती मिळवण्याच्या निमित्तानं मी सर्वे घेतला. हा एक वेगळाच प्रयोग होता. त्या सर्वेमुळं निश्चित असं झालं, पालकांची भूमिका सुद्धा शिक्षकालाच घ्यायला लागते हे कळून आलं. त्यामुळं आम्ही केवळ शिक्षक राहिलो नाहीत, तर पालकाच्या भूमिकेतून सुद्धा विद्यार्थ्याच्यासाठी आम्हाला वेळ देणं जरुरीचं ठरलं आणि त्याप्रमाणे आम्ही वेळ देत राहिलो. अतिशय काळाच्या पुढे जाऊन आम्ही घेतलेला जो निर्णय आहे तो असा, आमच्या प्राथमिक शाळेमध्ये 1996 साली आम्ही 1ली ते 4थीच्या वर्गांना इंग्रजीचे अध्यापन सुरू केलं, जे त्या काळात कोणाकडेही नव्हतं. त्याची परिणिती खूप चांगली दिसून आली पुढील काळात आणि हीच योजना 1ली ते 4थीच्या वर्गाला जे इंग्रजी विषय जोडण्याची व्यवस्था खुद्द महाराष्ट्र शासनानंच 2000 साली केली. हा एक आमचा नाविन्यपूर्ण प्रयोग होता. आम्ही कल्पकता ही कामामध्ये वापरत होतो आणि ही कल्पकता वास्तवात विद्यार्थ्याच्या भल्यासाठी, विद्यार्थ्याच्या विकासासाठी, विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी जे वापरण्याचं आमचं नेहमी काम चाललेलं असायचं. डॉक्टर जगन्नाथ पाटील यांना माझा प्रश्न आहे. कॉपी ही शिक्षण क्षेत्राला लागलेली एक कीड आहे आणि त्याविषयीचे सविस्तर अनुभव आपण लिहिलेले आहेत. तर एकतर पहिला प्रश्न माझा असा आहे की याला आळा घालण्यासाठी आपण शिक्षण पद्धतीमध्ये किंवा मूल्यांकनाच्या पद्धतीत काही बदल करू शकतो का? आणि याच अनुषंगाने आपण शैक्षणिक कुपोषणाचा सिद्धांत मांडलेला आहे. तर ते दोन्ही प्रश्न एकमेकांना जोडून शिक्षण क्षेत्रावर आपण या संदर्भात काही भाष्य करावं अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. खरं तर हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे. शिक्षण व्यवस्थेविषयीचं चिंतन चंबुखडी ड्रीम्समध्ये वारंवार येतं. अनेक दशकं आणि याच देशात नव्हे तर अनेक देशामध्ये फिरत असताना आणि शिक्षण व्यवस्थेचं मूल्यांकन करत असताना मला जे जे काही महत्त्वाचं वाटत होतं, माझ्या मनामध्ये जे काही शंका येत होत्या, काही विचार येत होते, ते या पुस्तकामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी मग माझ्या बालपणामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये चालणाऱ्या कॉप्या असतील, कॉलेजमध्ये कधीच हजर नसूनही परीक्षेमध्ये काही चमत्कार करून दाखवणारे विद्यार्थी असतील, किंवा अगदी अलीकडेच नव्या शैक्षणिक धोरणामध्ये देखील ज्याचा संदर्भ आलेला आहे, अशी
टीचर एज्युकेशनची महाविद्यालयं, जी महाविद्यालयं केवळ कागदावरतीच आहेत आणि अशी शेकड्यानी आहेत, अशी आपल्या देशाची परिस्थिती आहे. असे सर्व प्रकारचे अनुभव पाहिल्यानंतर आणि एकीकडं संपूर्णपणे परीक्षा केंद्रित अशी व्यवस्था आणि त्या व्यवस्थेचा लाभ घेणारे काही हितसंबंधी गट आणि या व्यवस्थेमध्ये भरडले जाणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची होणारी फरफट मी स्वतः पाहिलेली आहे. आणि याच्यातूनच या पुस्तकामध्ये मी शैक्षणिक कुपोषणाचा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये फार तपशिलानं वर्णन केलेलं नसलं तरी या मुद्द्यावर अभ्यास सखोल होणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून काही समस्यांना वाचा फोडण्याची गरज आहे असं मत मी प्रदर्शित केलेलं आहे. म्हणून मुळातच हा भाग थोडासा पुस्तकातूनच मी वाचण्याचा प्रयत्न करतो. भारतातील आजच्या आर्थिक, राजकीय किंवा सामाजिक समस्यांचं मूळ म्हणजे शैक्षणिक कुपोषण. दारिद्र्य, बेरोजगारी, नैतिक अधःपतन अशा अनेक गोष्टींचं मूळ कारण म्हणजे शैक्षणिक कुपोषण असा माझा दावा आहे. याला मी थिअरी ऑफ एज्युकेशनल माल न्यूट्रिशन असं म्हणतो. उत्तम प्रतीचं शिक्षण आजच्या पिढीला न मिळाल्यामुळं समाजाच्या सर्व अंगामध्ये ही हानी झालेली आहे. खरं तर अशाच प्रकारचं एक वेगळं मत वेगळ्या पद्धतीनं काही शतकापूर्वी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी मांडलं होतं. ते म्हणाले होते, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर आज ही अविद्या वेगळ्या प्रकारात आहे. आज तांत्रिकदृष्ट्या प्राथमिक शिक्षणामध्ये आपण जवळपास 100% ज्याला एनरोलमेंट रेशोला पोहोचलेलो आहोत. उच्च शिक्षणामध्ये जवळपास 30% आपण जाऊन पोहोचलेलो आहोत. परंतु कागदोपत्री आकडेवारी जरी फार सुंदर दिसत असली तरी प्रत्यक्षात गुणवत्तेच्या बाबतीमध्ये मात्र आपण सपशेल फेल गेलो आहोत असं माझं अनुभवांती निरीक्षण झालेलं आहे. बेरोजगारांचे लाखोंचे तांडे, रस्त्यावरती होणाऱ्या हाणामाऱ्या, बस जाळण्याचे प्रकार, बलात्काराचे प्रकार, फसवणुकीचे प्रकार, अशा अनेक गोष्टी समाजामध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपली शिक्षण व्यवस्था कुठंतरी फेल गेलेली आहे असं आपल्याला म्हटल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच या शैक्षणिक कुपोषणातून किंवा गुणवत्तेच्या अभावातून निर्माण झालेल्या समस्येला आपण थेट भिडल्याखेरीज समाजाचे इतर प्रश्न सोडवता येणार नाहीत असं मला वाटतं. आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये या चंबुखडी ड्रीम्समधून ज्या सिद्धांताची सुरुवात झालेली आहे त्यावरती पुढे सखोल चिंतन आणि अभ्यास करून विस्तारानं मांडावं अशी माझी इच्छा आहे. श्री MD देशमुख सर, माझा शेवटचा प्रश्न हा खूप वेगळा आहे. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये 2 शिक्षक या आत्मकथनामध्ये आम्हाला दिसतात. एक म्हणजे करड्या शिस्तीचे गुरुजी आणि त्यानंतर विद्यार्थ्यांवर प्रेम करून त्यांना माया लावणारे प्रेमळ गुरुजी. पण हा जो प्रवास आहे तो सहजासहजी झालेला नाही आहे. काही घटना त्याला कारणीभूत ठरल्या. नेमका हा बदल आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कसा झाला आणि केव्हा झाला ते ऐकूया. माझं गुरुजीपण जसं पोक्त होत गेलं तसतसं माझ्या वागण्यात परिवर्तन घडत गेलं. यथार्थ गुरुधर्माविषयी अंतर्मुख होऊन चिंतन सुरू झालं व मी अंतर्बाह्य बदललो. विद्यार्थ्याच्या ठायी शिक्षणाची ओढ मनापासून रुजावी म्हणून गुरुजीनं साने गुरुजीच्या भूमिकेत असावं. शिक्षा हा काही माणूस घडविण्याचा मार्ग नाही असं मला प्राकर्षानं जाणवू लागलं. हा विचार आमच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल प्रार्थनेच्या दरम्यान एका कटू प्रसंगानं अधिकच दृढ झाला. प्रार्थनेनंतर एका गैरहजर विद्यार्थ्याला मी शिक्षा केली. सदरहू विद्यार्थ्याला गैरहजेरीचं कारण न विचारता माझ्याकडून शिक्षा घडली होती. सदर विद्यार्थी त्याचे आजोबा वारल्यामुळे तो गैरहजर होता. पण मी तो गैरहजर असण्याचं कारण न विचारताच त्याला शिक्षा केलेली होती. मला जेव्हा हे कळालं तेव्हा मी खूपच भावनात्मक झालो आणि भावना दुःख समजावून घेण्यासाठी वेदना नव्हे तर संवेदनाची जरूर आहे
आपण असं एकांगिक का वागलो याचा मी तपास करत राहिलो आणि माझं मलाच कळून चुकलं. शिक्षण व्यवस्थेत आपला आचारधर्म अधिक समजुतीचा व समृद्धीचा करावा लागेल असं माझं मलाच पुन्हा पुन्हा वाटायला लागलं. आणि त्यातूनच विद्यार्थ्यांच्या समस्या समजावून घेणं, त्यांचा स्वभाव समजावून घेणं, त्यांच्याशी संगत सोबत करणं, त्यांना बहिर्मुक्त करणं, दडपणाशिवाय ते जे शिक्षण प्रक्रियेत राहिले पाहिजे हा विचार माझ्याकडे प्रबळ होत गेला. आणि त्यातूनच मग विद्यार्थी आणि मी एकमेकांचे सखे सोबती झालो. मनगटामध्ये जर ताकद असेल तर कातळाला सुद्धा फोडता येतं याचा प्रत्यय देणारी ही दोन्ही आत्मकथनं आज साहित्याच्या पारावर आलीत. चंबुखडी ड्रीम्स लेखक जगन्नाथ पाटील आणि वादळवाट लेखक श्री M.D. देशमुख या दोघांचेही साहित्याच्या पारावर ग्रंथालीच्या वतीनं मी मनापासून आभार मानते. साहित्याच्या पारावरचे सगळेच्या सगळे एपिसोड आपण ग्रंथाली वॉच या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता, ग्रंथाली वॉच या FB पेजवर पाहू शकता आणि त्याचबरोबर वैभव महाराष्ट्राचे या यूट्यूब चॅनलवर सुद्धा आपण पाहू शकता. पुन्हा असेच भेटूया याच ठिकाणी. तत्पूर्वी आपली रजा घेते. नमस्कार, धन्यवाद.